नमस्ते. मराठी वर्णमालेत स्वर किती आहे? तर 14 आहे. अ हा कोणता स्वर आहे? ऱ्हस्व स्वर आहे. तिसरा प्रश्न बघूया. खालीलपैकी दीर्घस्वर कोणता आहे? ई आहे. चौथा प्रश्न. क, ख, ग, य हे कोणत्या वर्गातील व्यंजन आहे? क, ख, ग, घ. तर हे क वर्गातील व्यंजन आहे. ठीक आहे. नंतर पाचवा प्रश्न बघूया. य, र, ल, व यांना काय म्हणतात? य, र, ल, व ला अंतस्थ व्यंजन म्हणतात. प्रश्न. श, श, स, ह यांना काय म्हणतात? तर उष्म व्यंजन म्हणतात. श, स, ह उष्म व्यंजन. नंतरचा प्रश्न आहे. ड, त्र, न, न, म ही कोणती व्यंजने आहे? हे अनुनासिक व्यंजने आहे. नंतरचा प्रश्न. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी लिपी आहे. नंतरचा प्रश्न बघूया. श हे काय आहे? तर श हे संयुक्त अक्षर आहे. ग हे कोणापासून बनले आहे? ज अधिक त्र बराबर ग. ज अधिक त्र बराबर ग पासून बनलेला आहे. अमला काय म्हणतात? तर अनुस्वार म्हणतात. आहाला काय म्हणतात? त्याला पण अनुस्वार म्हणतात. आहाला विसर्ग म्हणतात. आला विसर्गात म्हणतात. ट, ठ, ड, ढ, न हा कोणता वर्ग आहे? तर हा आहे ट वर्ग. ट, ठ, ड, ढ, न ट वर्ग आहे. प, फ, ब, भ, म प वर्ग आहे. नंतरचा प्रश्न बघूया. च, छ, ज, झ, त्र हा कोणता वर्ग आहे? तर च वर्ग आहे. त, थ, द, ध, न हा त वर्ग आहे. ळ हे कोणते व्यंजन आहे? तर हे विशेष व्यंजन आहे. ळ हे विशेष व्यंजन आहे. रू हा कोणता प्रकार आहे? स्वराचा प्रकार आहे रू. नंतर 19वा प्रश्न बघूया. स्वराशिवाय व्यंजनाचा उच्चार पूर्ण होतो का? असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर स्वराशिवाय व्यंजनाचा उच्चार पूर्ण नाही होऊ शकत. ग चा उच्चस्थान कोणते? तर कंठ. ग चा उच्चस्थान कंठ आहे. 21वा प्रश्न बघूया. च हे कोणत्या उच्चस्थानाचे आहे? तर तालव्याचे आहे. ट हे कोणत्या उच्चस्थानाचे आहे? मूर्धन्याचे आहे. त हे कोणत्या उच्चस्थानाचे आहे? ते बघूया. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर त हे दंत्य आहे. ठीक आहे, कारण ते दाताला लागते त्यामुळे दंत्य. प हे उष्ट. मराठी वर्णमालेत व्यंजनाची संख्या साधारण किती मानली जाते? तर 36 मानली जाते. वर्णमालेत व्यंजनाची संख्या 36 मानली जाते. ओ हा कोणता स्वर आहे? संयुक्त स्वर आहे. ठीक आहे. ए, आय हे कोणते स्वर आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती देते की आपण इथे टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. मराठी टेस्ट सिरीज जे CTET आणि TETच्या उद्देशाने उपयुक्त आहे. तर ए, आय हे संयुक्त स्वर आहे. ओ, औ हे संयुक्त स्वर आहे. वर्णमालेतील सर्वात पहिले अक्षर कोणते? अ. म हे कोणत्या वर्गातील आहे ते सुद्धा बघूया. म हे प वर्गातील आहे.